सर्वांनी शांतता बाळगावी ही नम्र विनंती. हा बोला ना. सन्मान आणि व्यासपीठ, सप्ताहातील सर्व भाविकगण, संत महंत व पत्रकार बांधव, सप्ताहातील सर्व नियोजन कमिटी सदस्य व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, वैराग्याचे महामेरू, महान भगवत भक्त, परम पूज्य आदरणीय गुरुवर्य श्री निगमानंदजी महाराज यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक प्रणाम करतो व माझ्या मनोगताला सुरुवात करतो. कारण दिनालागी उद्धरणे संत होतात या उत्तीर्णे, दिनालागी उद्धरणे संत होतात या उत्तीर्णे. सर्वसामान्यासाठी दिनाचा उद्धार होण्यासाठी संत उत्तीर्ण होत असतात. अशा या साधूची यशोगाथा मी आपणा समोर विशद करीत आहे. एखादा भगवत भक्त जन्माला येण्यासाठी महान माता पिता असावे लागतात. अनेक पिढ्या भगवत भक्ती चालावी लागते. याच न्यायाने एक भक्तिवती माता भगवान पंढरीनाथ मच्छिंद्रनाथांच्या चरणी एक आज वागते की, हे प्रभू, मला असा पुत्र दे की दीन दुबळे, गरीब, व्यसनी, भक्तिहीन वाम मार्गाला लागलेला समाजाला, दिशाहीन झालेले दुराचारी लोकांना भक्तीचं विशेष महत्व ध्यानी बिंबवण्यासाठी मला पुत्र संतान दे. भगवान मच्छिंद्रनाथांनी हे हाक ऐकली व 2 पुत्र रत्नांचा लाभ झाला. या पुत्रांचा लाभ होण्यापूर्वी एक दान देव केले होते की, एक पुत्र मी तुला सेवेसाठी देईल. पुढे या पुत्रांमध्ये थोरले हरिभक्त परायण नरहरी काका व दुसरे सध्याचे महंत स्वामी निगमानंदजी महाराज, या दोघांमध्ये भक्तीची चढाओढ लागली. आईने मला देवाला वाहिले आहे, मी सेवा करणार. एक म्हणे दुसऱ्याला आणि दुसरा म्हणे एकाला. बघा, भक्ती ज्यांच्या नसा नसात ओतप्रोत भरलेला आहे, अशा या महान मातेच्या गर्भात असे उद्या जाऊ शकाल या म्हणीप्रमाणे आदरणीय बाबा भगवान मच्छिंद्रनाथांची व्हावे सेवा करू लागले. म्हणतात ना, भूमीचे मार्ग सांगे कोंबाची अलवलं, भूमीचे मार्ग सांगे कोंबाची अलवलं. आचार गौरव सुकुलिनांचे, आचार गौरव सुकुलिनांचे. याच काळात, याच भागात महान तपोनिधी संत भगवान बाबा व संत वामनभाऊ महाराज या दवयांनी भक्ती रसाचा जागर करण्यास सुरुवात केली होती. लहानपणी बाबाला आईले वाहिल्यामुळे आता एकच ध्यास घेतला होता की आता विश्वात्मक देवाला चालवायचे. जे काही आपले ध्येय असेल ते फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्ती. बस आता म्हणतात ना, हा चिने माता न फिरे माघारी, हा चिने माता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे, बैसले शेजारी गोविंदाचे. या उक्तीप्रमाणे बाबा कुठे शेतात, नदीकाठी, भजनात, कीर्तनात ध्यानी भगवंताचीच आस. म्हणतात ना, जनिवनी अवघा भाव एक पांडुरंग, जनिवनी अवघा भाव एक पांडुरंग. या उक्तीप्रमाणे बाबा नारायणगडावर गेले व तिथेच रमले. भगवान बाबांच्या प्रसाद दिंडीत पंढरपूरलाही गेले व दिंडीतलाही तो भक्ती रसाचा आनंद लुटला व भगवान पंढरीनाथाच्या चरणी एकच मागणी केली की, विठ्ठलची माता पिता, बहीण बंधू चुलता, विठ्ठल माझा, विठ्ठल सखा, विठ्ठल गोत्र, विठ्ठल वित, सर्व काही विठ्ठलाची. विठ्ठल अर्थ, विठ्ठल हा
परमार्थिक साधनेला सुरुवात झाली. व बाबा आणखी एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सहवासात आले, सानिध्यात आले, ते म्हणजे वैराग्याच्या निष्णात तपोनिधी संत वामनभाऊ महाराज होय. म्हणतात ना, ऐशी करो ऐशी जाती, ऐशी करो ऐशी जाती, करी लाभावी न प्रीती. या उक्तीप्रमाणे या छोट्याशा निगमानंदावर प्रभाव पडला, तो म्हणजे वामन भाऊंचा. कारण जवळजवळ 5 ते 7 वर्ष भाऊंच्या सानिध्यात राहण्याचा योग्य महापुरुषाला सदपुरुषाला प्राप्त झाला, ते आचार्य श्री गुरु महंत स्वामी निगमानंदजी महाराज. बाबा आजही बोलतात की ज्याप्रमाणे आई मुलाला घास वाटते, त्याच न्यायाने कुठूनही भाव आले तरी मैमाला खाऊ घातल्याशिवाय, म्हणजे गुरुवर्य बाबांना खाऊ घातल्याशिवाय भाऊ जेवले नाही. बाबा म्हणतात की संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, अपना परखे नाही जेते, अपना परखे नाही जेते. किंवा भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय, किंवा भाग्याचा उदय तीही जोडी संत पाय. अशा या संतांच्या सहवासात या महान भगवत भक्ताचा परमार्थ सुरू झाला. म्हणतात ना, देवाची चोर अळवावे देव, देवाची चाड अळवावे देव, देहभाव असं करून या, देहभाव असं करून या. अशा प्रकारे गुरुवारे बाबांच्या परमार्थिक साधनेला सुरुवात झाली. व बाबा 1967 साली ऋषिकेश या ठिकाणावरून योगाची साधना पूर्ण करून हिमालयाच्या मार्गातून परत मायभूमीकडे दीनजनांचा उद्धार करण्यासाठी आले. परंतु परत इथली परिस्थिती त्यांना परत हिमालयात जाण्यासाठी भाग पडत होती. परंतु भगवान मच्छिंद्रनाथांची इच्छा असावी की बाबा इथे रमले व रंगलेही. म्हणतात ना, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. या उक्तीप्रमाणे मायबा हे जागृत देवस्थान परिसरातील कुठल्याही दुःखी माणसाला समाधान हवे असेल, अथवा भौतिक प्राप्तीसाठी नारळ घेणे, अथवा गाय म्हैस जर दूध देत नसेल तर गाठी भरून आणणे, अथवा संतान प्राप्ती झालेली माणसे बाबांकडून नारळ आणतात. खरे म्हणजे आज हो संतान प्राप्ती झालेली माणसे आवर्जून सांगतात की सन 1979 साली फिरत्या नारळी सप्ताहाला सुरुवात झाली. म्हणतात ना, इवलेशे रोप लाविले द्वारी, इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. या उक्तीप्रमाणे सबंध महाराष्ट्रात नंबर 1 विशिष्ट, नंबर 1 ची भजनी गायक या फडात पाहायला मिळतोय. कारण बाबावर हे निष्ठेच्या पोटी ही गायक मंडळी 1 रुपयांचीही अभिलाषा न ठेवता सेवा करतात. सुरुवातीला सभामंडप बांधला, परंतु बाबांनी आजपर्यंत पुन्हा पुढे रुपयांची मागणी केली नाही. शिवाय कोट्यवधी रुपयांची कामे होऊन पडली आहेत, सारखी कामे चालू आहेत. पूज्य बाबांकडे पाहिलं तर जागाही सोडत नाहीत, परंतु अवरात्र कोट्यवधी रुपयांची कामे होऊन पडली आहेत. परंतु आज परिसरात एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे इतके पैसे कुठून येतात. परंतु बाबांना खाजगीत विचारले असता बाबा निष्ठापूर्वक सांगतात की देणारा व करणारा तो भगवंत मच्छिंद्रनाथ समर्थ, देणारा व करणारा तो भगवंत मच्छिंद्रनाथ समर्थ. म्हणतात ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुखी त्यांचे नारायण, कीर्तिमुखी त्यांचे नारायण. या उक्तीप्रमाणे अनेक भक्तांना अनेक अनुभव आलेले आहेत. पंढरपूर येथे दिंडी पोहोचली, दुष्काळी परिस्थिती होती, मठावर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेवढे त्यांचे साधक श्रीमान हरिभक्त परायण जनार्दन महाराज यांनी
प्राप्तीची साक्ष देत आहेत. शैक्षणिक प्राप्ती सुद्धा बाबांनी आणली, कारण आज ग्रामीण भागातील मुली शिकल्या व आपल्या प्रपंचाची गुढी व्यवस्थित बसलेली आहे. शिवाय त्या गडावर सप्ताहाला येताना कृतार्थ झाल्याची भावना बाबांसमोर व्यक्त करतात. आज आळंदी, पंढरपूर, पैठण या तीर्थक्षेत्रीय ठिकाणी जाणाऱ्या भक्तांना अश्रेष्ठ निवासस्थान उभारले आहे. आळंदीला तर मठात गोरगरिबांची मुलं आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत. म्हणतात ना, हरिभजनी धवळले हे जग, हरिभजनी धवळले हे जग, चुकविला लाग कळी काळाचा, चुकविला लाग कळी काळाचा. या उक्तीप्रमाणे आज वय वर्ष 95 असूनही तरुणांना लाजेल असा उत्साह त्यांच्यात आहे. अहोरात्र कामाचा व्याप व या परमार्थिक साधनेमुळे हा पुरुष अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या परिसराला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. पुन्हा एकदा या महान महापुरुषाच्या कर्तृत्वाला माना व या महान महापुरुषाची सेवा घडण्याचे भाग्य आमच्या सर्वांच्या जीवनात प्राप्त हो, ही जगदीश्वराकडे, भगवान मच्छिंद्रनाथांकडे, भगवान पंढरीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो व माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद सूरज.